आज आपण आवळ्यापासून अशी पांढरी शुभ्र होणारी आवळा कँडी बनवणार आहोत। चला पटकन बघूया आपण कसे बनवायची आवळा कँडी। तर सगळ्यात अगोदर मी हे 1 किलो आवळा छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। हे आवळे आता आपल्याला पाण्यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहे। 10 मिनिटांमध्ये आपले आवळे छान असे शिजले जाणार आहे। आवळ्याला अशा भेगा तयार झाल्या म्हणजे आपला आवळा शिजला आहे। आता मी हे काढून घेतले आणि थंड झाल्यानंतर मी आता याच्यामधल्या या बिया काढून घेणार आहे आणि याचे आवळे असे सुट्टे करून घेणार आहे। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे। आपल्या केसांसाठी शरीरासाठी ते अतिशय उपयुक्त असे आहे। पण आपण आवळे हे असे खात नाही, ते तुरट असतात, चवीला तुरट लागतात ना, मग आपण असेच खाऊ शकत नाही। रोज एक तरी आपल्याला आवळा खायलाच पाहिजे की नाही। मग आपण अशाच प्रकारे कँडी बनवायची आणि मस्तपैकी कँडी खायची। आता या आवळ्याच्या फोडीमध्ये मी साखर टाकून घेतली आहे। साखर थोडी जास्तच लागणार आहे आपल्याला। तर व्यवस्थित आपण आता ही साखर या आवळ्याच्या फोडींमध्ये छान अशी मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झाली, आता यावरती आपण एक झाकण ठेवून हे असंच आपल्याला 3 दिवस ठेवायचं आहे आणि 3 दिवस सतत हलवायचे बरं का। आता 3 दिवसानंतर मी यामधलं पाणी सगळं काढून घेतलं आहे। या आवळ्यातलं पाणी सगळं निघून गेल्यानंतर या आवळ्याच्या खापा आपण एका मोठ्या ताटामध्ये अशा सुट्ट्या सुट्ट्या करून ठेवणार आहोत, म्हणजे पटकन ह्या सुकल्या जातील। आता यासाठी आपल्याला उन्हातच सुकवायला पाहिजे असं काही नाही। अगदी तुम्ही फॅनच्या खाली जरी हे ताट असंच ठेवलं तरी हे 1-2 दिवसामध्ये छान अशा सुकल्या जातात। आता हिवाळा तर चालूच आहे आणि या हिवाळ्यामध्ये आपण जर अशी आवळ्याची कँडी बनवून ठेवली तर वर्षभर आपल्याला ती खाता पण येते। आणि हिवाळ्यामध्ये तर आवळे भरपूर प्रमाणात असतात आणि स्वस्त पण असतात। आपण जे आवळा गाळल्यानंतर जे पाणी शिल्लक राहिलं होतं ना, ते मी कधीच फेकून देत नाही बरं का। असं बाटलीमध्ये भरून ठेवते, कारण आपण त्यामध्ये साखर टाकली आहे की नाही, छान असं गोड तयार झालं आहे हे पाणी आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण सरबत म्हणून हे पिऊन घ्यायचं। आता हे आवळे आपले 2 दिवसानंतर छान असे सुकले आहेत बघा। अशा प्रकारे तुम्ही जर आवळे सुकून ठेवले ना तर वर्षभर तुम्हाला हे आवळा कँडी खाता येते। आणि मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर तुमची आवळा कँडी ही कधीच खराब होणार नाही आहे, त्याला बुरशीसुद्धा येणार नाही आहे आणि तुम्ही ती बरणीमध्ये स्टोअर करून सुद्धा वर्षभर खाऊ शकता। यामध्ये आपण आता ही 2 चमचे बारीक करून साखर ही मिक्स करून घेणार आहोत। पण यामध्ये बारीक केलेली साखर याकरता घातली आहे की आपले कँडी ही एकमेकांना चिटकू नये, चिवट होऊ नये आणि गोडीला थोडीशी गोड लागावी, ज्यामुळे मुले देखील आवडीने खातील। आता ह्या आवळा कँडीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या।